इंडियाज गॉट लेटेंटच्या वादामध्ये आता पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे। महाराष्ट्र सायबर सेलनं अनेक सेलिब्रिटींना समन्स पाठवलेला आहे। उर्फी जावेद, सिद्धांत चतुर्वेदी आणि राखी सावंतला समन्स गेलेला आहे। तर दीपक कलाल, दिलीप नायर उर्फ रफ्तारला देखील समन्स पाठवण्यात आलाय। तन्मय भट्टला देखील सायबर सेलकडून समन्स जारी करण्यात आलाय। समन्स पाठवलेल्या सेलिब्रिटींचा आज जबाब नोंदवला जाईल अशी माहिती मिळतेय। मृत्युंजय सिंग आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। मृत्युंजय, कारवाई आता अधिक वेगानं होताना आपल्याला दिसतेय। कोणाकोणाला समन्स पाठवलं गेलंय? नक्कीच, जसा आपण बघतोय की हा जो इंडिया गॉट लेटेंट अशा नावाचा शो आहे युट्यूबवर, आणि यामध्ये सध्या 3 एजन्सी जे आहे ते काम करत आहेत। पहिली जी एजन्सी आहे महाराष्ट्र सायबर सेल। महाराष्ट्र सायबर सेलने एक FIR नोंदवली आहे आणि जे या केसमध्ये लोक आहेत त्यांचे स्टेटमेंट घेतलं जाणार आहे। सध्या जो समय रैना आहे तो अमेरिकेत आहे आणि त्याचा जो वकील आहे त्यांच्या वकिलाची टीम सध्या सायबर सेलला पोहोचलेली आहे आणि तिकडे त्यांनी पुरावे काही जे डॉक्युमेंट्स आहेत ते सादर केलेले आहेत आणि त्या पुरावेमध्ये असे आहे की समय रैना सध्या 17 मार्च पर्यंत अमेरिकेत राहणार आहे। तिथे त्याचा शो आहे, शोची बुकिंग झालेली आहे। 17 मार्च नंतर तो भारतला परतणार आहे। दुसरीकडे आपण पाहतोय की दुसरा जो केस आहे खार पोलीस स्टेशनमध्ये आहे, कारण हा जो शूट होता तो खार पोलीस स्टेशनच्या हद्दीत होता आणि तिकडे अपूर्वा मखीजा जी मुलगी आहे तिचा स्टेटमेंट घेतला गेला आहे। ती सध्या बाहेर आलेली आहे। काल आशिष चंचलानी याचा स्टेटमेंट घेतला गेला होता आणि इतर जे या शो मध्ये लोक आहेत त्यांना समन दिला गेला आहे। अजून रणवीर अलाहाबादिया यालाही पोलिसांनी संपर्क साधलेला आहे, त्याचा स्टेटमेंट घेतला जाणार आहे। आणि तिसरा जो टीम आहे ती आहे आसाम पोलीसची। गुवाहाटी पोलीसची एक टीम सध्या मुंबईत आहे। मुंबईत आल्यानंतर जे नोडल ऑफिसर असतात, DCP रँकचे अधिकारी असतात, त्यांची परवानगी घेऊन ते मुंबईत आपली तपास त्यांनी सुरू केलेली आहे आणि तेही मुंबई पोलिसांच्या सहयोगाने जे या केसमध्ये आरोपी आहे, संशयित आहे, त्यांचे स्टेटमेंट घेत आहेत आणि आपली पुढील कारवाई करतायत। तर नक्कीच हे जे केस ह्या जे प्रोग्राम आहे प्रोग्राममध्ये काम करणारे युट्यूबर्स आहे त्यांच्या विरोधात सध्या स्टेटमेंट घेतलं जात आहे आणि त्यामुळे सगळ्यांच्याच अडचणी सध्या वाढताना दिसत आहेत। कारवाई अत्यंत वेगात सुरू आहे। मृत्युंजय, अपडेट जाणून घेत राहू सध्या। धन्यवाद। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।